हिंगोलीचा उमेदवार बदलण्याची शिंदेंच्या शिवसेनेवर नामुष्की। हेमंत पाटील यांच्या जागी बाबूराव कोहळीकर यांना उमेदवारी, तर यवतमाळ वाशिम मधून राजश्री पाटील यांना लोकसभेचं तिकीट। ठाकरेंचा भाजपला दे धक्का, उन्मेष पाटील शिवबंधनात। भाजपमध्ये बदलाचं नाही तर बदल्याचं राजकारण, उद्धव ठाकरेंचा घणाघात। ठाकरे गटाकडून आतापर्यंत 21 उमेदवारांची घोषणा। कल्याणमधून वैशाली दरेकर, हातकणंगलेमधून सत्यजित पाटील मैदानात, तर जळगावातून करण पवार यांना संधी। हातकणंगले मतदारसंघात ठाकरे गटाकडून सत्यजित पाटलांना उमेदवारी। राजू शेट्टींचा मशाल चिन्हावर लढण्यास नकार, तर शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याची शेट्टींची प्रतिक्रिया। तुरुंगात टाकलं तरी गरिबांसाठी लढत राहणार, अमरावतीमध्ये बच्चू कडूंचं मोठं शक्ती प्रदर्शन, तर शक्ती प्रदर्शन करत दिनेश बुब यांचा भरला उमेदवारी अर्ज। मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का बसणार, संजय निरुपम काँग्रेसचा राजीनामा देणार, साम टीव्हीला सूत्रांची माहिती। शरद पवारांकडून उमेदवारी मिळो किंवा ना मिळो, मी लोकसभा लढवणार, ज्योती मेटे बीडमधून लढण्यावर ठाम। संगमनेरमध्ये ठाकरेंच्या शिवसैनिकांमध्ये राडा, भाऊसाहेब वागचौरेंसमोर 2 गट भिडले, अंतर्गत संघर्षाला समोर। रश्मी बर्वेंच्या जात वैधता प्रमाणपत्रावरील सुनावणी पूर्ण, नागपूर हायकोर्ट उद्या 11 वाजता देणार निकाल। आणि मराठा आरक्षणाबाबतच्या सर्व याचिका मुंबई हायकोर्टाच्या पूर्णपीठाकडे, लवकरच होणार सुनावणी। मराठा समाजाच्या 10% आरक्षणाला कोर्टात आव्हान।